आपण गवारचा रस्सा करत आहे बघा. साधा सिंपल कसं कुटून घेते अद्रक लसूण थोडं खोबरं हे बघा कुटून घेतलंय मी असं कुटून घेतलंय बारीक कांदा टमॅटो तुम्ही बघू शकता. कढई तापायला ठेवणार आहे कुठं जरा लय चांदार आलाय. 2 चमचे टाकते बघा. हा करप लांब होतो जरा असं व्यवस्थित. अद्रक लसूण पेस्ट खोबरं टाकलं बघा. आता कांदा आणि टमॅटो बघा हे सगळं असं टाकायचं चांगलं तेलात भाजायचं बघा. असं लांबून लय अंधार होते. हा असं झालं. गवार भाजायची बघा त्याच्यात. ओके असं मसाल्यात मस्त असं भाजायचं बघा गवार सुद्धा. म्हणजे कसं लवकर शिजते गवार. आता तुम्हाला हे सगळं तिखट वगैरे दाखवते बघा. बघा घरातलं तिखट आहे. आम्हाला तिखट लागते म्हणून हळद काळा मटण सगळं असं ओके. बघा चवीपुरतं मीठ टाकले बरं का. तुम्ही एकदा गवारचा रस्सा करून बघा इतका टेस्टेड होतो ना. असं धरायला असलं ना तर छान भाज्या करता येतात बघा. कोण धरायला नसलं ना खूप अवघड होतं. आपल्याला हे नाही नंतर कूट टाकायचंय बरं का. तुम्हाला दाखवते बघा. ऑफ कर आता. काय बघा शेंगदाण्याचं कूट बारीक करून टाकायचे बरं का. शेंगदाणे भाजून असं मस्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडासा बरं का. कशी शिजती गवार तुम्हाला दाखवून एका प्लेटमध्ये. गवार 10 मिनिटं लय झाले बघा गवार शिजायला. इतका सुंदर गवारचा रस्सा झालाय ना. साधा सिंपल कुटून केलेलं सुंदर होतं बघा. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बरं का मी. बघू शकता किती साधा सिंपल मी गवारचा रस्सा केलाय बघा. तुम्ही एकदा गवारचा रस्सा करून बघा. तुम्हाला माझा गवारचा रस्सा आवडला असेल तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा. थँक्यू धन्यवाद देशूला. आमेन.